अनेकांना वाटतं की सातबारावर माझं नाव लागलं म्हणजे मी त्या जमिनीचा कायमचा मालक झालो, पण जमिनीच्या वादामधील हा सगळ्यात मोठा आणि धोकादायक गैरसमज आहे. कारण की कायद्याच्या भाषेमध्ये सातबारा उतारा म्हणजे मालकी हक्काचा पुरावा नाही. सातबारा आणि फेरफार म्हणजे नक्की काय ते सांगते. सुप्रीम कोर्टानं अनेक निकालांमध्ये हे स्पष्ट केलंय की सातबारा उतारा किंवा फेरफार म्युटेशन एंट्री ही फक्त महसुली नोंद आहे. याचा अर्थ असा होतो की सरकारनं त्या जमिनीचा महसूल किंवा कर कोणाकडून घ्यायचा हे ठरवण्यासाठी ही नोंद असते. फेरफार किंवा सातबारावरील नोंद तुम्हाला ज्या जमिनीची कायदेशीर मालकी देऊ शकत नाही. मग खरी मालकी कशावर ठरते? जमिनीची खरी मालकी ठरते सातबारावर नाही तर कागदपत्रांवर. ती कागदपत्र म्हणजे एक नोंदणीकृत खरेदी खत, रजिस्टर्ड सेल डीड, वारसा हक्क, सक्सेशन सर्टिफिकेट, 3 वसियतनामा, विल किंवा कोर्टाचा अधिकृत आदेश, कोर्ट डिक्री. जर तुमच्याकडे हे कागदपत्र नसतील आणि फक्त सातबारावर नाव असेल तर कोर्टामध्ये तुमची मालकी सिद्ध होणं कठीण होऊ शकतं. अनेकदा फसवणूक करून किंवा चुकीच्या पद्धतीनं फेरफार नोंदवली जाते, पण जर मूळ मालकी हक्काची कागदपत्र मजबूत असतील तर सातबारावरची चुकीची नोंद कधीही रद्द होऊ शकते. त्यामुळे जमिनीचा व्यवहार करताना फक्त सातबारा बघू नका, तर जमिनीची मागची इतर वर्षांची कागदपत्र, सर्च रिपोर्ट तपासूनच निर्णय घ्या. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.